पुढची बातमी आपण पाहूयात। महावितरणाच्या पथकाला ग्राहकाकडून धक्काबुक्की करण्यात आली आणि शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावातील ही संपूर्ण घटना आहे। महावितरणाच्या महिला अभियंत्यासोबत देखील बाचाबाची करण्यात आली। हल्ला करणाऱ्या ग्राहकाच्या विरोधात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। खामगाव येथील महावितरणाचं पथक हे वीज चोरीच्या विरोधामध्ये कारवाई करत असताना ही बाचाबाची झाली आणि धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। प्रफुल्ल, शुभम, आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून महावितरणचे कर्मचारी जे घरोघरी जाऊन वीज चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। असंच हे वीज चोरी काबू पथक जे आहे महावितरणचं खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागामध्ये तपासणीसाठी गेलं होतं आणि जेव्हा एका ग्राहका घरी हे वीज चोरी पकडण्याचा प्रयत्न कर्मचारी करत होते तेव्हा त्या ग्राहकाकडून या वीज कर्मचाऱ्यांना या ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्याला लोटपोट करण्यात आली। महिला कर्मचाऱ्यांसोबत देखील या ठिकाणी शाब्दिक वाद जो आहे या ग्राहकाने घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर वाद वाढू नये यासाठी महावितरणचे कर्मचारी जे आहेत ते मागे फिरले आणि थेट त्यांनी खामगाव मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर या वीज ग्राहकाविरोधात तक्रार देखील नोंदवली आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर वीज चोरीच्या घटना ज्या आहे सातत्यानं समोर येत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर या चोऱ्या रोखण्याचा मोठी जबाबदारी जी आहे ते देण्यात आलेली आहे आणि हे पथक संपूर्ण शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील फिरून वीज चोरी रोखण्याचा प्रयत्न करते। मात्र अशा पद्धतीने ग्राहकांकडून त्यांना अडवणूक केली जाते आणि मोजके हे कर्मचारी असल्यामुळे एखाद्या वेळेस मोठा हल्ला देखील होण्याची शक्यता यातून नाकारता येते। तोच प्रकार त्या ठिकाणी घडणार होता, मात्र वेळीच कर्मचारी मागे फिरले आणि पोलिसात तरी तक्रार नोंदवली। या वीज ग्राहकाविरोधात तक्रार दाखल झालेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेनं महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला रोष वाढल्याचं पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।